या सगळे जन्माला आले तेव्हा येताना आरक्षण घेऊन आल्या होत्या. त्यांना आमच्यासारखा रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागला नाही. त्याच्यामध्ये तुमची सोलापूरची सुद्धा बारामतीच्या मुख्याताई कधी काय बोलतात कधी काय बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटला उत्तर देणं मला काही योग्य असं वाटत नाही. त्यांची जी भूमिका आहे, महिला आरक्षणाला ज्या पद्धतीने त्यांनी विरोध केला, हे खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कारण या सगळे जन्माला आले तेव्हा येताना आरक्षण घेऊन आल्या होत्या. त्यांना आमच्यासारखा रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागला नाही. त्याच्यामध्ये तुमची सोलापूरची सुद्धा प्रणिती शिंदे सुद्धा तिकडे आहे, की या सगळ्या जन्मतानाच जेव्हा जन्माला आल्या तेव्हाच आरक्षण घेऊन आलेले आहेत. त्यांना त्याच्यामुळे त्या संघर्षाची काही कल्पना नाही आहे आणि मग ते असलं स्टेटमेंट करत राहतात. थँक्यू. बारामतीच्या मुख्याताई कधी काय बोलतात कधी काय बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटला उत्तर देणं मला काही योग्य असं वाटत नाही. त्यांची जी भूमिका आहे, महिला आरक्षणाला ज्या पद्धतीने त्यांनी विरोध केला, हे खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कारण या सगळे जन्माला आले तेव्हा येताना आरक्षण घेऊन आल्या होत्या. त्यांना आमच्यासारखा रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागला नाही. त्याच्यामध्ये तुमची सोलापूरची सुद्धा प्रणिती शिंदे सुद्धा तिकडे आहे, की या सगळ्या जन्मतानाच जेव्हा जन्माला आल्या तेव्हाच आरक्षण घेऊन आलेले आहेत. त्यांना त्याच्यामुळे त्या संघर्षाची काही कल्पना नाही आहे आणि मग ते असलं स्टेटमेंट करत राहतात. थँक्यू.